त्याला काहीच मिळालं नाही आणि सरकारची अजून काही त्या संदर्भातली भूमिका नाही. म्हणजे अतिवृष्टी झाली, महापूर आलाय, सगळं पशुधन गेलं, प्रचंड नुकसान झालं, पण शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून केंद्राकडून मिळाली नाही. फक्त 781 कोटी रुपयाची मदत मागितली होती केंद्र सरकारकडून, या सगळ्यामध्ये ती सुद्धा दिली नाही. हे दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं लागतं. पीक विम्याच्या संदर्भात माननीय भास्कररावजी सांगितले की केवळ बनवाबनवी होती, म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा, शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जे काही खेळ केला गेला. पण आपल्याला खरा गंभीर प्रश्न, आपल्यापुढे महाराष्ट्रातील जनतेला चहा पाण्यावर बहिष्कार आम्ही का घालतो? तर महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिला नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राला भ्रष्टाचारी महाराष्ट्र म्हणून एक उपाधी मिळाल्यासाठी. तुम्हाला सांगतो, पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास चालला. नागपूर जिल्ह्यामध्ये रिझर्व असलेली वनविभागाची जागा, नागपूर शहराच्या लगत असलेली ती जागा, 600 एकर जागा, वनव्याप्त जागा, 1 लाख रुपये एकर प्रमाणे 600 एकर जागा अदानींच्या घशात घातली गेली. कुठे पर्यावरणाचं? चंद्रपूरमध्ये ताडोबासारख्या रिझर्व टायगर सेंच्युरीमधली खाण कोळशाची, जे आम्ही थांबवून ठेवलं होतं, आमच्या सरकारने स्टे केला होता, त्यावेळेस तुम्ही स्टे दिला होता, ती खाण पुन्हा त्यांना मंजूर करून दिली अदानींना. म्हणजे माणसाला आता महाराष्ट्रात यांनी हवा विकली, पाणी विकतायत, जमीन विकतायत आणि आता तसे शुद्ध हवाई यांनी अदानींना विकायचं ठरवलं आहे की काय, असं सुद्धा आता पुढच्या वेळेस आपल्याला ती सुद्धा घेताना त्यावर चार्ज अदानी लावतील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्रास वनजमिनींचा ठाणे जिल्ह्यातील 4000 हेक्टर जमीन, वनजमीन, जी खाजगी वनजमीन होती, त्यामध्ये वनजमीनच होती, ती मुळात एका व्यक्तीने त्यावर दावा केला, केस आपल्या इकडे सुनावणी झाली आणि ती जमीन, वनविभागाची जमीन मूळ मालकाला परत देण्याचा निर्णय झाला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं, मी खात्याचा मंत्री आहे, 1 इंच सुद्धा जमीन देऊ देणार नाही. तोपर्यंत सगळे व्यवहार झालेले होते, कोणी केलेत सगळ्यांना माहीत आहे, आणि ते परत त्याला हे दिलं गेलं. सर्व जमिनीचे वाटप, महाराष्ट्र जे तुकडे करून वाटप करण्याचं काम सुरू आहे आणि महिला भगिनी कोणी सुरक्षित नाही. ड्रग्स तर सोडाच, छोट्या छोट्या बालिकेवर झालेले अत्याचार इतके प्रचंड मोठे आहे की त्यावर सरकारची कुठे गंभीरताच दिसत नाही. गृह खातं निद्रावस्थेमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं आता. काही कुठे दिसायलाच पाहिलं नाही, धाक राहिलाच नाही आरोपीवर, म्हणजे गुन्हेगारावर. कारण सगळ्या गुन्हेगारांना सोबत घेऊन राज्यातील मंत्रिमंडळ जर फिरत असेल, त्याला प्रोटेक्शन देत असेल, तर ते गुन्हेगारांची हिंमत वाढणार. आणि त्यामुळं महिलावरील अत्याचार, काल मी तुम्हाला सांगतो, माझ्या सुधीर मुनगंटीवारच्या मतदारसंघातील, चंद्रपूर माझ्या जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, गिलबिली नावाचं गाव आहे. तिथील सरपंच शासकीय मिटिंगला गेलेली होती 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, म्हणजे आता 3.5, मला वाटतं 3.5 वर्ष झाले. ती सरपंच ती लापता झाली, अद्याप सरपंच सापडलीच नाही. सरपंच, महिला सरपंच, 35 वर्षाची महिला सरपंच लापता झाली. ती ट्रायबल समाजाची आहे, आदिवासी समाजाची आहे. कुठे गेली? पोलिसांच्याकडे नवऱ्याने चक्करा मारून मारून लहान लहान मुलांना घेऊन बाहेरचे चप्पल घासले गेले, पण मिळत नाही. हे उदाहरण दिलं मी. आज महाराष्ट्रामध्ये अशा 1,57,000 महिला, मुली लापता आहेत. कुठे आहे महाराष्ट्र? कशाला यांचं तोंड बघायला चहा पाण्याला जायचं? म्हणून आम्ही सर्वांनी चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोनों का संक्षिप्त में हिंदी में कोणाला पत्र आता संध्याकाळी जाईल जाणार. पत्रातलं
मजकूर वाचा म्हणा स्पेलिंग बघण्यापेक्षा. काय झालंय त्यांनी बोला नाही, खिल्ली उडवण्याचं जे बोलताना आपण सगळं काही गमती जमतीतच चाललेलं आहे. आपण जर एकंदर राज्य पाहिलं तर आता जसं दोन्ही सन्माननीय नेत्यांनी सांगितलेलं आहे, जसं ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्ही मला एक तरी महाराष्ट्रात असा जिल्हा दाखवा जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम. आज जर आपण पाहिलं तर जसं शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, जे काही नुकसान गेल्या 4 वर्षात झालं असेल, 1 रुपया तरी शेतकऱ्यांना मदत घेणं आहे का? पण सगळं काही नुसतं रेटून न्यायचं हाऊसमध्ये, खोटी आश्वासनं द्यायची, हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल परवाकडचीच घटना आहे मुलुंडमध्ये. मेट्रोचं चालू काम असताना ते जे काही पॅरेफिट पडलं आहे की काय पडलं आहे, अनेक लोकांनी त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून संशय व्यक्त केला होता. तरी देखील कुठेही काही ॲक्शन झाली नाही. त्याच्या खालती एक रिक्षा चिरडली गेली, एक गाडी चिरडली गेली, 2 व्यक्तींचा तिथे मृत्यू झालेला आहे. किंमत काय लावली त्याला? 5 लाख. म्हणजे ही आपल्या आता जीवनाची किंमत आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. हे मला वाटतं सर्वात मोठं दुर्दैव. जे स्वतःला इन्फ्रामॅन त्यांच्यात पण भांडण की इन्फ्रामॅन मी की तू, हे गेले 2 वर्षात आम्ही की 2 वर्षात तुम्ही, अशी जी भांडणं चालू आहेत, त्यांनी एक तरी आम्हाला उदाहरण दाखवा या महाराष्ट्रामध्ये की जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे ते नीट केलेलं आहे. कोस्टल रोडवर चला, ते म्युझिकल रोड काही केला, विरोध नाही, चांगलं आहे. कोणाला काही अजून गंमत जम्मत करायची असेल तर करा, पण खरोखर त्याच्यावर 7.5 कोटी खर्च करण्यासारखे ते केलं आहे का? तसंच जर आपण पाहिलं तर तो MMRDAने एक जबरदस्त पूल केलेला आहे. ते जगात तो 8वं वंडर होईल असं बॅटच्या शेपमध्ये. आता असं जर पूल कोण करत असेल तर खरंच ते पूल त्याच्यावर तेवढा खर्च करण्यासारखं आहे का? त्याच्यावर चौकशी काही पुढे झाली आहे का? चौकशी काही झाली आहे का? आणि हे सगळं होत असताना चालू कामांमध्ये म्हणजे तुम्ही पाहता दिल्लीमध्ये कोणीतरी त्या